राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय. बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. साताऱ्यात जे घडलं ते केवळ सत्तांतर नव्हतं, ती होती विश्वासघाताची जखम, राजकीय डावपेचांची चरणसीमा आणि सत्तेसाठी झालेली उघडी झुंज. त्या घटनेने महायुतीतील नात्यांवर खोल ओरखडे उमटवले. आता त्याच जखमीची ठसठस सांगली जिल्हा परिषदेत जाणवू लागली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीनंतर आता विशेष समितींच्या सभापती निवडींचा रणसंग्राम रंगणार आहे. 1 एप्रिलचा दिवस केवळ निवडणुकीचा नसून तो सत्तेच्या समीकरणांचा अंतिम कस पाहणारा ठरणार आहे. साताऱ्यातील धक्कादायक घटना, सत्तेचा खेळ की विश्वासघात. सत्ता स्थापनेच्या वेळी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या गटाने भाजपला दूर ठेवत सत्ता स्थापनेचा डाव आखला होता. पण राजकारणात शेवटची चाल महत्वाची असते आणि ती चाल भाजपने खेळली. त्या दिवशी जिल्हा परिषद परिसर रणांगण बनला. शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की झाली, ते जखमी झाले. सत्तेच्या या संघर्षानं मर्यादा ओलांडल्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरा दिला. या घटनेने केवळ सत्तेचा ताबा बदलला नाही, तर महायुतीतील विश्वासाचा पायही हलवला. शिवसेनेच्या नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत भाजपवर टीकेचे बाण सोडले. सांगलीत वाढतंय तणावाचं वादळ. सांगली जिल्हा परिषदेत आता हाच संघर्ष पेटण्याची चिन्ह दिसतात. अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीत शिवसेना भाजपसोबत राहिली खरी, पण ती साथ मनापासून नव्हती तर आदेशाची होती. सेनेच्या काही सदस्यांनी आधीपासूनच आघाडीकडे झुकण्याचे संकेत दिले होते. साताऱ्यातील घटनेनंतर ही नाराजी आणखी भडकली. आता प्रश्न असा आहे, सभापती निवडीत शिवसेना भाजपला साथ देणार की महाविकास आघाडीकडे झुकणार? महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, अंतिम टक्कर. सांगलीत सध्या 2 गटात शहकाटश सुरू आहे. एकीकडे महायुती आपली पकड मजबूत ठेवण्याचा प्रयत्न करते, तर दुसरीकडे महाविकास आघाडी सातारा पॅटर्नची पुनरावृत्ती घडवण्याच्या तयारीत आहे. सभापती पदासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे, त्यामुळे अंतर्गत स्पर्धा आणि गटबाजी वाढली आहे. प्रत्येक मत महत्वाचं ठरणार आहे आणि प्रत्येक निर्णय सत्तेचं पारडं बदलू शकतं. निर्णायक ठरणार हा चेहरा. या सगळ्या राजकीय नाट्यात सर्वात महत्वाची भूमिका असेल ती सुहास बाबर यांची. खानापूर आटपाडी तालुक्यात शिवसेनेची ताकद प्रचंड आहे. जिल्हा परिषदेत सेनेचे 7 सदस्य निवडून येणं हे त्यांच्या नेतृत्वाचं मोठं यश आहे. पण आता त्यांच्यासमोर कठीण प्रश्न उभा आहे. भाजप सोबत राहायचं की नाराजीचा बदला घेत आघाडीकडे वळायचं? निवडणुकीदरम्यान भाजपकडून झालेल्या कथित त्रासामुळे सेनेच्या मनात आधीच खदगत आहे. साताऱ्यातील घटनेनं त्या जखमेवर मीठ चोळलंय. पुढं काय? राजकारणात काही अशक्य नसतं. कालचे मित्र आज प्रतिस्पर्धी होऊ शकतात आणि विरोधक एका रात्रीत हातात हात घालू शकतात. सातारा पॅटर्नची सावली आता सांगलीवर पडली. सभापती निवडीत शिवसेना कोणत्या बाजूला उभी राहणार यावर पुढील सत्ता समीकरण ठरणार आहे. एक गोष्ट मात्र नक्की, ही केवळ निवडणूक नाही, ही आहे स्वाभिमान, सूड आणि सत्तेच्या संघर्षाची निर्णायक लढाई. राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.